थोरापर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे नाव पोहोचलं गेलं। फक्त 5 दिवस आधी नाही, गेले कित्येक वर्ष मोकळ्या हाताने प्रत्येकासाठी धावून जाणारा व्यक्तिमत्व, समाजसेवक, आणि आता त्या व्यक्तीला अभिमानाने आम्ही सगळेजण बोलतो। अर्थात त्याचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पोहोचलं गेलं। आमचे नगरसेवक सन्माननीय आदरणीय गणेश दादा सपकाळ साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अगदी जनतेसाठी अहोरात्र धावून जाणारं व्यक्तिमत्व, गेले कित्येक वर्ष जनतेची सेवा केली आणि यंदा जनतेनं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हे नाव पोहोचवलं। जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण पाहिलं तर अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर अप्रतिम मॅच, मिड विकेटला टार्गेट आहे का पहिली इनिंग आहे? विशाल भाऊ कोण? विशाल भाऊ पवार काय पद? हां पद काय त्यांचं काय नाही ना? बरं बरं चालेल ठीक आहे। दोन चेंडूचा खेळ झाला, 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती। आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम। आम्ही या सोहळ्याच्या माध्यमातून शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग प्रसन्न गोंडोली आयोजित कैलासवासी वसंत स्फूर्ती चषक 2026 च्या माध्यमातून अर्थातच आज वाढदिवस मनोज दादा चव्हाण आणि त्यांच्या पाठीवरची आणि त्यांच्या सोबत सातत्याने असणारं व्यक्तिमत्व, अगदी ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केलं गेलं, आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय सुरेशजी अण्णा पुजारी साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम अण्णा, आपलं सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम। या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं, आदरणीय सुरेशजी अण्णा पुजारी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय दत्तादादा मालुसरे साहेब, त्याचबरोबर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो सन्माननीय आदरणीय अंकुश दादा चिकणे साहेब, आणि त्याचबरोबर आमचे उद्योजक आदरणीय विशाल भाऊ पवार साहेब। वेलकम राहुल दादा पवार साहेब, वेलकम। आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। सुस्वागतम। सन्माननीय अजित दादा कळंत्रे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा। पहिल्याच ओव्हर मध्ये 11 धावा आल्यात।
प्रदीप दाखल झालेत गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये प्रदीपनं अप्रतिम गोलंदाजी केली होती. ते 6 चेंडू अगदी 4 धावा त्याने अडवल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 6 चेंडू 4 धावा अडवत असताना प्रदीपनं आपली फिरकीची जादू दाखवली. पहिला चेंडू लॉफ केला मिड विकेटला, डीप मध्ये गॅप मध्ये खेळाडू आहे, पोहोचतोय, त्याच्या डोक्यावरून जाणार नाहीये, अडवलाय चांगल्या पद्धतीनं. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड. एक चांगला सामना रंगलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धाव मिड विकेट मध्ये, शॉट मध्ये खेळाडू आहे, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडले, नॉन स्ट्राईकला दुसरी धाव संकटामध्ये जातीये. विकेटचं पतन. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन अ स्कोर कार्ड. दोन्ही घ्या. नाही आता लागणार नाहीये. लॉफ केला मिड विकेटला, डीप मध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 रन आपने चुरा जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे. एक ओव्हरच्या दोन्ही. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटची ओव्हर आहे. 16 धावा. जास्त बाउन्स आहे, एक्स्ट्रा बाउन्स आहे. अगदी आपण पाहिलं तर वाईड येईल. 1 बाउन्स दंडित केलं जात आहे. लॉफ केला, लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने येतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. चेंडू गॅदर केला, फॉर थ्रो. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 19 या धावसंख्येवरती. 19. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. 2 गाव 1 मध्ये जो संघ विजेता राहिला होता तो देखील तयार राहायचा आहे. लगेच चुट्ट्या केल्या जाणार आहेत. 2 गाव 1 टीम या पण लगेच. हाफ ट्रॅकर, नो बॉल. एक अंपायर कॉल आहे. ऑलरेडी 1 बाउन्स दिलाय. 1 फॉर दी ओव्हर. सेकंड बाउन्स तुम्ही नाही टाकू शकत, तो टाकला. क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. खाओ पिओ बिल मत चुका. फ्री हिट आहे. अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढला. तदनंतर आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. दुसरी धाव जरूरत थी, एकच भेटली. 20 धावा. 21 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. 21 झाले. 22 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. 22 रन्स टू विन.
22 धावेचं आव्हान. चिठ्ठी आपण उडवतोय. एक आपण पाहिली तर कुसूर आणि चिखलवाडी गाव. मंकाळेश्वर चिखलगाव आणि कुसूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रेट्रे टीम चिठ्ठीमध्ये गेली आणि विजेता संघ एक टाकलाय. येस, थांबा तुम्ही पण दादा, कॅप्टन थांबा तुम्ही पण. चला येस, आज दुर्वा आली आणि मनोज दादा दुर्वाच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी घेऊयात. प्रवीण भोसले महाराज यांच्या घरची लक्ष्मी दुर्वाच्या शुभ हस्ते चिठ्ठी घेणार आहोत. जी चिठ्ठी निघेल ती फायनल मध्ये दाखल होईल. दोघांमध्ये मॅच होईल 1-1 ओव्हरची. चिठ्ठी ओपन करायची आहे. येस, एक चिठ्ठी उचला दुर्वा. वाह, फायनल मध्ये जाते टीम. कुसूर आणि चिखलगाव टीम फायनल मध्ये. म्हणजे मॅच कदाचित चांगली मॅच लागतीये. हीच तर मॅच हवी होती. यही तो चाहिए था. लफ केला आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर एक रीजन मध्ये. चुकी होतीये इथे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू तब्बल बाकी आहेत अगदी 9 आणि 19 धावेची गरज आहे. 9 चेंडू 19 धावेची गरज. यानंतरच्या दोन्ही मॅचेस 1-1 ओव्हरच्या होतील. या देखील आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला. मात्र विकेट किपरच्या हातामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या धावसंख्येवरती. एक विकेट माघारी गेली आहे. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले 22 धावेचं. 22. जंबूगावचा मॅन ऑफ द मॅच आपला राहिला होता, तो मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सर्वाधिक धन्य सुरेशचंद्र पुजारी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. मला तो पिक्चर आठवला कोणता, नायक पिक्चर सारखी एंट्री आहे दादा. ही सेम नायक पिक्चर सारखी एंट्री झाली आणि दादा हे दादाचं खऱ्या अर्थानं डाऊन टू ग्राउंड. दादाचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मनापासून अधिक स्वागत करूया आपण. सन्माननीय अधनीय अर्थात नगरसेवक सुनील दादा मस्कर साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. जेव्हा आपण दादांना पाहतो तेव्हा विचारतो अर्थातच मनोज चव्हाण कुठे आहे. मनोज चव्हाणला बघितलं की विचारतो दादा कुठे आहे. ही जोडी A1 जोडी आहे. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे. दोनों आन बान शान आहे, दिल की जान आहे. दोघे आता एका फ्रेम मध्ये येतील. 6 बॉल 8 ची गरज. सन्माननीय खुशालरावजी जाधव साहेब यांचंही स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. प्रदीप साठी विजयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये. समीकरण पाहूयात. येणारे चेंडू बाकी आहेत 6, 8 धावेची गरज. 6 चेंडू 8. बेस्ट ऑफ द बेस्ट.
लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू आपण पहिला विकेट किपरच्या हातातून निसटतोय. पकडला तर डॉट असता. डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये. चेंडू बाकी आहेत तब्बल 5 आणि विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे तब्बल 7 धावेची. वॉट अ मॅच. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू. त्यामध्ये आपण पाहिलं तर आई चेंडू आपण बॅटशी संपर्क झाला नाहीये, बॅट इन्व्हॉल्व नाहीये. लाईक बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. आपले कोरेगावचे नगराध्यक्ष हाही चेंडू चांगला हाताळला. आता समीकरण बदलेल या मॅचची कहाणी. 12व्या खेळाडूंना डोक्यावरती हात ठेवला म्हणजे मॅच बनली आहे. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 3 चेंडू. वॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तू मैं रणधुमारी रण संग्राम कसा असतो. ओहो हो, आई चेंडू फसवला. एक सिंगल धाव घेतलीये का? होय घेतलीये का? 1 रन चोरली आहे. आता येणारा 1 चेंडू आहे, 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग, लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1 चेंडू 5 धावेची गरज. टप्पा महत्वाचा, टप्पा महत्वाचा. जेवढ्या गप्पा आतापर्यंत मारल्या तेवढ्या गप्पा महत्वाच्या होत्या. टप्पा महत्वाचा मॅच मध्ये, खूप महत्वाचा. जर षटकार आला तर सन्माननीय संतोषजी ढोले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज असेल. षटकार आला तर पैसा लावल्यानं मॅच पैसा वसूल होते. पैसा भगवान नाहीये, भगवान से कम भी नाहीये. वॉट मॅच. 1 चेंडू 5. लफ करण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश. या मॅच मध्ये फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतीये टीम नवलाई स्पोर्ट्स रेठरे संघ. सेमीफायनल मध्ये दाखल.